सत्ता असताना भरलं खिसं, आता म्हणताय कोल्हापूर कसं, विरोधकांचे हटवले फलक। नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम। सत्ता असताना भरलं खिसं, आता म्हणताय कोल्हापूर कसं। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता खऱ्या अर्थाने तापू लागलाय। विविध राजकीय पक्षांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे। अशातच काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रचारासाठी नवी टॅगलाईन जाहीर केली आहे। यापूर्वी लोकसभा निवडणुकीवेळी आमचं ठरले ही टॅगलाईन चांगलीच गाजली होती। त्याच धर्तीवर आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं ही नवी टॅगलाईन जाहीर केली आहे। मात्र काँग्रेसच्या या टॅगलाईनवर विरोधकांच्याकडून देखील तितकाच जोरदार प्रतिवाद करण्यात आलेला आहे। टॅगलाईनवर महायुतीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटलेली आहे। गेल्या 10 वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती हा मुद्दा उपस्थित करत महायुतीकडून सत्ता असताना भरलं खिसं, आता म्हणताय कोल्हापूर कसं, अशा शब्दात काँग्रेसवर टीका करण्यात आली होती। या संदर्भातील फलक शहरातील विविध भागात काल बुधवारी लागले होते। मात्र हे फलक आता महापालिकेने स्वतःहून हटवलेले आहेत। आमदार सतेज पाटील यांच्या टॅगलाईनला उत्तर देणारे कोल्हापुरात फलक लागले, मात्र ते कोणी लावले हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। मात्र कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या टॅगलाईनवर टीका करणारे फलक हटवण्यात आलेले आहेत। दरम्यान कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या टॅगलाईनच्या माध्यमातून नागरिकांकडून सूचना घेऊन काँग्रेसचा जाहीरनामा तयार केला जात आहे। तशा काही सूचनाही काँग्रेसकडून आलेल्या आहेत। शहरातील विविध चौकांमध्ये फलक लावून या घोषवाक्याचा प्रचारही सुरू करण्यात आला आहे। मात्र या दरम्यान भाजप नेते धनंजय महाडिक यांनीही काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती। प्रत्येक निवडणुकीत नवी टॅगलाईन लावून कोल्हापूरकरांना फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे। पाईपलाईन पाणी योजना, रस्त्यांची दुरवस्था, IT पार्क यासारखे अनेक योजना बोंब ठरल्या। आता लोक अशा घोषणांना बळी पडणार नाहीत असा आरोप त्यांनी केलेला आहे। तर यापूर्वी आम आदमी पार्टीने कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, पण यापूर्वी सत्तेत तुम्हीच होता, सातत्याने काँग्रेस सत्तेवरच आहे, इतकी वर्ष सत्तेत होता, तुम्ही काही करू शकला नाही, तुम्ही टक्केवारी थांबवू शकला नाही, लोकांचे प्रश्न सोडवू शकला नाही, तुम्ही जर ही टॅगलाईन देत असाल तर आता कोल्हापूर कसं घरात बसा असं होईल, अशा शब्दात संदीप देसाई यांनी टीका केलेली आहे। आमदार सतेज पाटील यांच्या टॅगलाईनला प्रत्युत्तर देणारे फलक कोल्हापुरात लागले, मात्र हे फलक कोणी लावले असा सवाल उपस्थित होत आहे। महापालिकेने मात्र हे फलक हटवलेले आहेत। एकूणच कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टॅगलाईनवरून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।